एकदा एका गावात एका श्रीमंत व्यक्तीचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला। वेगवेगळे वैद्य केले, साधू संतांचे उपाय केले, तरी तो मुलगा बरा झाला नाही। शेवटी एक विद्वान वैद्य त्याचेकडे आला। त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली। तेव्हा तो श्रीमंत व्यक्ती वैद्यराजांना बोलला की, वैद्यराज, माझ्या मुलाला काहीही करून बरे करा। तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केले तर माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देईन। वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि त्या श्रीमंत व्यक्तीस आपले वचन पाळण्यास सांगितले। आता तो श्रीमंत व्यक्ती बदलला। वैद्याला म्हणाला, वैद्यराज, भलतेच काय मागता, आपणाला वेड तर लागले नाही ना? अहो, त्रासलेला माणूस असे बोलून जातो ते सगळे खरे मानायचे असते का? माझ्या मुलाची स्थिती पाहून मी त्यावेळी वेडा झालो होतो आणि त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही बोलून गेलो, पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते। त्याने त्या वैद्याला काहीही दिले नाही। तात्पर्य, जगात माणसे गरजेपुरते काहीही कबूल करतात, गरज संपली की लगेच बदलतात।